कुंभोजसह परिसरातील गावामध्ये खासगी सावकारांबरोबरच भिशीच्या नावाखाली व्याजानं पैसे वाटण्याचं मोठं जाळं पसरलंय। येथे भिशीच्या नावाखाली सावकारी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे। अनेक सावकार चक्रवाढ व्याज लावून सर्वसामान्यांची लूट करून भरमसाठ पैसे मिळवून आपले खिसे भरतात। सावकारांच्या पठाणी वसुलीमुळे घरं व जमिनी विकली गेल्याची प्रकरणं ताजी आहेत। झटपट पैसे मिळवण्याकडे अनेक तरुण आकर्षित होत आहेत। त्यामुळे अनेक तरुण सावकारांच्या गळाला लागत असून सावकारांकडून 2 ते 3% रक्कम घेऊन पुढे 10 ते 15% वाटप करीत आहेत। झटपट पैसे मिळवण्याच्या नादात अनेक जण अडकलेत। त्यामुळे अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जात आहेत। कुंभोज व परिसरातील अनेक गावांमध्ये खासगी सावकारांनी आपली मुळं खोलवर रोवली असून शेतकरी, लघुउद्योजक व सामान्य नागरिक यांच्यावर आर्थिकदृष्ट्या अन्यायकारक अटी लादल्या जात आहेत। उच्च व्याजदर, धमकीची भाषा, जप्तीची भीती यामुळे अनेक कुटुंब भयभीत झाली असून प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी होते। स्थानिक नागरिकांच्या मते काही सावकार अधिकृत परवाना नसतानाही बेकायदेशीररित्या कर्ज व्यवहार करत असून वेळेत हप्ते न भरल्यास मालमत्ता बळकावण्याचे प्रकार समोर येत आहेत। काही प्रकरणांमध्ये सामाजिक प्रतिष्ठा डागाळण्याची भीती सावकारांकडून दाखवली जाते। सध्या परिसरात 10% ते 15% पर्यंत व्याजदर आकारला जात असून भीक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थिती सध्या काही नागरिकांच्या मध्ये निर्माण झाली आहे। मूळ रकमेपेक्षा व्याज जास्त असल्यानं विनापरवाना खासगी सावकारी करणारे सावकार व त्यांचे बगलबच्चे सध्या मोठ्या दिमाखात फिरत असल्याचं चित्र दिसतंय। परिणामी याबाबतीत पोलीस यंत्रणा गप्प का असा सवालही निर्माण होत असून या खासगी सावकारांच्यावर शासकीय यंत्रणेचा तसेच राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्याचे चित्र दिसतंय। परिणामी त्याचाच गैरफायदा घेऊन हे सावकार ग्रामीण भागात फोफावत असल्याचं चित्र दिसत आहे। कुंभोजात भिशीच्या नावाखाली काही जण 10 ते 15% व्याजानं पैसे देत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे हातकणंगले पोलिसांनी खासगी सावकारी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होते। नाव बचत गटाचं, पैसे मात्र खासगी सावकारांचे असा प्रकार सध्या सुरू आहे। बचत गटाच्या नावाखाली पंटरद्वारे महिलांना एकत्र करून त्यांचा गट तयार करून अनेक सावकारांनी गावोगावी लाखो रुपये व्याजाने दिलेत। आठवड्यातून 1 दिवस किंवा महिन्यातून 1 दिवस ही रक्कम गोळा केली जाते। हप्ता चुकला किंवा उशीर झाला तर दंडापोटी मोठी रक्कम आकारण्यात येते। शेतकरी, ग्रामस्थ व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून तहसील कार्यालयासमोर निवेदन देत या सावकारांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे। मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिंगे।